विद्यार्थ्यांनो सप्र नमस्कार. लक्षात घ्या, मुंबई उच्च न्यायालयाची आपण जर तयारी करू इच्छित असाल तर लक्षात घ्या, आपण तुमच्यासाठी ही जी व्हिडिओ सिरीज घेऊन आला आहोत ज्यामध्ये डेली बेसिसवर आपण 50 किंवा दरवेळेस 25 प्रश्न असे बघत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण क्वालिटी असे 25 प्रश्न बघणार आहोत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे, नक्की तुम्हाला परीक्षेत मदत होईल. व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रात सर्वात जास्त वन्यजीवन अभयारण्य कोणत्या विभागात आढळते किंवा विभागात आहेत? मराठवाडा, कोकण, खानदेश की विदर्भ? आता जेवढे आपण प्रश्न बघणार आहे ना, त्याचा मॉक सराव जर करायचा असेल तर तुम्ही काय करायचं, प्रश्न आणि त्याचं उत्तर खाली कमेंट करायचे. चुकलं तरी हरकत नाही, परंतु प्रयत्न करा, परीक्षेत तुम्हाला नक्की फायदा होईल. तर लक्षात घ्या, महाराष्ट्रात सर्वात जास्त वन्यजीवन अभयारण्य हे ऑप्शन क्रमांक 4 विदर्भात आढळते. यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या शहराला भारताचे व्याघ्र प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते? डेहराडून, पोरबंदर, नागपूर की इटारसी? तर ते शहर कोणतं असेल सांगा विद्यार्थ्यांनो. तर ते जे शहर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3 नागपूर. नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. तसेच त्याला ऑरेंज सिटी म्हणजे संत्र्याचे शहर म्हणून देखील ओळखले जाते. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या शहरात अलकनंदा व भागीरथी नद्या एकत्र येऊन गंगा नदीत रूपांतरित होतात? देवप्रयाग, हरिद्वार, ऋषिकेश की रुद्रप्रयाग? तर कोणत्या शहरात? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 1 देवप्रयाग. यानंतर पुढील प्रश्न, भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते? अगदी सोपा प्रश्न आहे, सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर यायलाच हवं. जेवढेही विद्यार्थी व्हिडिओ बघत आहेत त्यांनी लगेचच खाली कमेंट करायचं आहे. महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल की डॉक्टर राजेंद्र प्रसाद? मी तुम्हाला थोडा वेळ देतोय, व्हिडिओला पॉज करा आणि खाली लगेचच याचं उत्तर कमेंट करा. तर भारतीय संविधानाचे शिल्पकार हे ऑप्शन 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखले जाते. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील 52 दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? पुणे, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर की सातारा? तर महाराष्ट्रातील 52 दरवाजांचे शहर म्हणून ऑप्शन क्रमांक 2 छत्रपती संभाजीनगर याला ओळखले जाते. पुढील प्रश्न बघत आहोत, खालीलपैकी कोणत्या सामाजिक कार्यकर्त्या हिंदू लेडी या टोपण नावाने लेखन करत होत्या? आणि विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, जो MPSCचा गटक संयुक्त पूर्व परीक्षा जो पेपर होता तो मी फक्त अटेम्प्ट केला होता. त्यामध्ये लक्षात घ्या, नोव्हेंबर महिन्याच्या चालू घडामोडी विचारलेल्या होत्या. म्हणजे इमॅजिन करा, जो तुमच्या सिलेबसमध्ये सामान्य आहे त्यामधील चालू घडामोडी ज्या आहेत तुम्हाला जवळपास लेटेस्टच्या देखील चालू घडामोडी करणं अगदी गरजेचं आहे जर तुम्हाला परीक्षेत चांगले मार्क घ्यायचे असेल तर. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 4 रमाबाई रानडे. विद्यार्थ्यांनो अजूनही प्रश्न बघायचे त्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट. मुंबई उच्च न्यायालय याकरिता जर आपल्याला लिपिक, शिपाई, हमाल, चालक याकरिता मटेरियल हवं असेल तर 15,000 प्लस प्रश्न आहेत, 300 प्लस ऑनलाईन टेस्ट आहेत. प्राईज आहे 299, परंतु सध्या 20% डिस्काउंट चालू आहे आपल्या कोर्सेसवर. म्हणजे 60 रुपये कमी होतील, 240 रुपयामध्ये हे मटेरियल तुम्हाला मिळून जाईल. यामध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहेत तर सामान्य ज्ञान, चालू घडामोडी प्रश्न, 110 सर्व प्रश्नपत्रिका फुल अँड टेस्ट, TCS IBPS परीक्षेत विचारलेले प्रश्न, संगणक प्रश्न, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, ॲप्टिट्यूड, वाहनांची देखभाल दुरुस्ती आणि जिल्हा विशेष हे सर्व तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. जर तुम्हाला ॲप्लिकेशन थ्रू परचेस करायचं असेल तर ॲप्लिकेशन थ्रू कोर्स परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. प्राईज आहे 299. जर आपल्याला PDF स्वरूपात मटेरियल हवं असेल तर तुम्ही 93 56 25 60 37 यावर पेमेंट करून स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे. हे जे मटेरियल आहे त्याचे तुम्हाला गुगल ड्राईव्ह ॲक्सेस प्रोव्हाइड केला जाईल. म्हणजे याची तुम्हाला प्रिंट काढता येणार नाही, फक्त गुगल ड्राईव्हला या PDF फाईल ओपन होतील. जेही इंटरेस्टेड असेल त्यांनी 250 रुपये या नंबरला पाठवून तुम्हाला गुगल ड्राईव्हचा ॲक्सेस देण्यात येईल किंवा ॲपद्वारे जर तुम्ही परचेस केलं तर ॲपमध्ये त्या PDF ॲपमध्ये डाउनलोड करू शकता. त्याच पद्धतीने चालू घडामोडींचं या ठिकाणी बघू शकता. जानेवारी ते डिसेंबर 2025 पर्यंतचे वन लाईनर प्रश्न ज्यामध्ये एकूण 163 पेजेस आहेत, 1400 प्लस प्रश्न आहेत. प्राईज आहे 99 रुपये. या ज्या PDF आहेत, एक PDF तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल, याची तुम्ही प्रिंट काढू शकता. जर तुम्हाला डेमो किंवा सॅम्पल PDF पाहिजे असेल तर 93 56 25 60 37 यावर मेसेज करा. जर डायरेक्ट PDF फाईल पाहिजे असेल तर पेमेंट करून स्क्रीनशॉट शेअर करा, तुम्हाला PDF फाईल प्रोव्हाइड केली जाईल. तुम्ही याच्या प्रिंट काढून विद्यार्थी मित्रांनो तयारी करू शकता.
यानंतर पुढील प्रश्न आहे, दुसरे महायुद्ध कोणत्या कालावधीत घडले होते? 1939 ते 45, 1914 ते 18, 1945 ते 49 की 1943 ते 48? तर सांगायचं आहे दुसरं महायुद्ध केव्हा घडले होते? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन 1, 1939 ते 45 दरम्यान दुसरे महायुद्ध घडले होते. यानंतर पुढे जाऊयात. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे स्मारक कोणत्या ठिकाणी स्थित आहे? कराड, कोल्हापूर, पनवेल की पुणे? तर सांगायचं आहे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे स्मारक कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन 1, कराड या ठिकाणी. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणाचा राजीनामा संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा समजला जातो? पंतप्रधान, मुख्यमंत्री, कायदा मंत्री की 1 व 2? सोपा प्रश्न आहे. पॉलिटी टॉपिकमधील हा प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करत आहोत. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 4, पंतप्रधान. म्हणजे जर केंद्राच्या ठिकाणी बघण्यात आलं तर पंतप्रधानांचा राजीनामा हा मंत्रिमंडळाचा राजीनामा आणि राज्याच्या लेव्हलला मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला याचा अर्थ मंत्रिमंडळाचा राजीनामा तो समजला जातो. यानंतर पुढील प्रश्न, जायकवाडी येथील धरणाच्या जलाशयाला खालीलपैकी कोणते नाव देण्यात आले आहे? नाथसागर, लक्ष्मी सागर, गोविंद सागर की शिवाजी सागर? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. खूप साऱ्या परीक्षेमध्ये हा प्रश्न ऑलरेडी विचारण्यात आला आहे. व्हिडिओला पॉज करून या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे. तर जायकवाडी येथील धरणाला ऑप्शन 1, नाथसागर हे नाव देण्यात आलं आहे. यानंतर पुढील प्रश्न, आणि तुमच्यासाठी होमवर्क देतोय मी की हे जे नाथसागर धरण आहे ते कोणत्या जिल्ह्यात आहे? कमेंट करा. सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? महात्मा गांधी, महात्मा ज्योतिबा फुले, लोकमान्य टिळक की छत्रपती शाहू महाराज? तर सांगायचं आहे सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली आहे? तर ही जी सत्यशोधक समाजाची स्थापना आहे ती ऑप्शन 2, महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली आहे. यानंतर पुढील प्रश्न, प्रसिद्ध हिमालय पर्वतांसाठी हिमालय हे नाव कोणत्या भाषेतून आलं आहे? इंग्रजी, प्राकृत, संस्कृत की हिंदी? विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, तुम्ही व्हिडिओ बघत आहात, एक लाईक विद्यार्थी मित्रांनो करा आणि खाली हाईप बटन आहे त्यावर देखील क्लिक करा जेणेकरून यूट्यूब हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवेल. छोटी ॲक्टिव्हिटी आहेत परंतु जेव्हा तुम्ही व्हिडिओला लाईक करतात, खाली कमेंट करतात चांगल्या, तेव्हा आम्हाला प्रोत्साहन भेटतं की असंच कंटेंट आपल्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. सर्व यूट्यूबवरील कंटेंट हे फ्री स्वरूपात आहे, तर त्यामुळे तुम्ही व्हिडिओला लाईक करून आमचं प्रोत्साहन नक्कीच वाढवू शकता. तर प्रसिद्ध हिमालय पर्वतांसाठी हिमालय हे जे नाव आहे ते विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 3, संस्कृत भाषेतून आला आहे. यानंतर पुढील प्रश्न, वैयक्तिक सत्याग्रह चळवळीतील दुसरे सत्याग्रही कोण होते? विनोबा भावे, पंडित जवाहरलाल नेहरू, साने गुरुजी की राजेंद्र प्रसाद? तर लक्षात घ्या, वैयक्तिक सत्याग्रह चळवळीतील दुसरे सत्याग्रह हे पंडित जवाहरलाल नेहरू आहेत. यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? खोपोली, वैतरणा, कोयना की यापैकी नाही? तर कोणता असेल तो जलविद्युत प्रकल्प? तर तो आहे ऑप्शन क्रमांक 3, कोयना. यानंतर पुढील प्रश्न, पुणे शहर खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या संगमावर वसलेले आहे? मुळा, प्रवरा, प्रवरा, सीना, मुठा, घोड की मुळा आणि मुठा नदी? तर पुणे शहर कोणत्या नद्यांच्या संगमावर वसलेलं आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन 4, मुळा आणि मुठा नदीच्या संगमावर वसलेला आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्य संख्या किती आहे? ऑप्शन आहेत 78, 98, 288 की 299. कन्फ्यूज व्हायचं नाही आहे, या ठिकाणी विधान परिषद विचारलं आहे. विधानसभा वेगळी आणि विधान परिषद वेगळी. विधानसभेवर डायरेक्ट जनतेतून लोक जे निवडून जातात आमदार ते विधानसभेत बसतात आणि विधान परिषदेमध्ये काय तर जे निवडून आलेले सदस्य आहेत आमदार किंवा शिक्षक मतदारसंघ अशा जे लोक निवडून दिलेले जातात ते विधान परिषदेत बसतात. तर त्याची जी सदस्य संख्या आहे ती आहे ऑप्शन 1, 78. यानंतर पुढील प्रश्न, भारताचा प्रथम कृत्रिम उपग्रह कोणता आहे? ऑप्शन आहेत रोहिणी, भास्कर, आर्यभट्ट की इन्सॅट? उत्तर कमेंट करा. आणि जर लक्षात घ्या तुम्हाला डेली बेसिसवर करंट अफेअरची तयारी करायची असेल तर डेली करंट अफेअर्स आपलं यूट्यूब चॅनल आहे, त्यावर रोज रात्री 9 वाजता
आपण 10 चालू घडामोडीचे प्रश्न वन लाईनर तुमच्यासाठी घेऊन येत असतो. शॉर्टच्या माध्यमातून व्हिडिओ येतो. तो जरी व्हिडिओ तुम्ही रेग्युलरली बघितला तरी चालू घडामोडींची तयारी तुमची व्यवस्थित होऊ शकते. तर त्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्याला देखील सबस्क्राईब करा. आणि जानेवारी ते डिसेंबर 2025 पर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी यावर आपण एक व्हिडिओ बनवला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. तो देखील व्हिडिओ आवर्जून बघून घ्या, परीक्षेत तुम्हाला फायदा होईल. भारताचा जो प्रथम कृत्रिम उपग्रह आहे तो आहे ऑप्शन 3 आर्यभट्ट. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते शहर भारताची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते? अहमदाबाद, मुंबई, बेंगलुरू की कोलकाता? या ठिकाणी भारताची सांस्कृतिक राजधानी विचारले, महाराष्ट्राची नाही. तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4 कोलकाता. जी पश्चिम बंगालची कॅपिटल आहे त्याला भारताची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. यानंतर पुढील प्रश्न, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना शपथ कोण देतात? राष्ट्रपती, संबंधित राज्याचे राज्यपाल, भारताचे सरन्यायाधीश की राज्याचे मुख्यमंत्री? ट्रिकी क्वेश्चन आहे आणि परीक्षेत तुम्हाला याच टॉपिकवर प्रश्न विचारले जाणार आहे. तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना शपथ हे ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे संबंधित राज्याचे राज्यपाल देतात. तुम्ही या ठिकाणी राष्ट्रपतीमध्ये कन्फ्यूज होऊ शकता, परंतु जे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतात त्यांना संबंधित राज्याचे राज्यपाल हे शपथ देत असतात. पुढील प्रश्न, अर्थशास्त्र या विषयासाठी आंतरराष्ट्रीय नोबेल पुरस्कार देण्यास केव्हापासून सुरुवात झाली? 1959, 1969, 1901 की 1895? तर सांगायचं आहे अर्थशास्त्र या विषयासाठी नोबेल पुरस्कार केव्हापासून सुरुवात झाली आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 1969 वर्षापासून. पुढील प्रश्न, उच्च न्यायालयाच्या पहिल्या मुख्य न्यायाधीश कोण होत्या? लीला सेठ, फातिमा बीवी, अन्ना चांडी की सुजाता मनोहर? तर उच्च न्यायालयाच्या पहिल्या मुख्य न्यायाधीश सांगायचे आहेत. आणि तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपण जे प्रश्न घेऊन आलो आहे जवळपास 15,000 प्रश्न आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत PDF स्वरूपात. प्राईज आहे फक्त 250 रुपये आणि ॲप थ्रू जर घेतलं तर 240 रुपयातच भेटेल. ॲपचा फायदा काय असतो की त्या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन टेस्ट देऊ शकता. PDF स्वरूपात घेतलं तर त्या तुम्हाला ऑनलाईन टेस्ट देता येणार नाही. आणि जे आपलं चालू घडामोडीचे प्रश्न आहेत ते ऑलरेडी या कोर्समध्ये कव्हर केले आहेत. तर जेही विद्यार्थी इंटरेस्टेड असतील त्यांनी लगेचच 93 56 25 60 37 हा जो आपला व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावर मेसेज करा आणि परचेस करा, परीक्षेत तुम्हाला फायदा होईल. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन 1 लीला सेठ. पुढील प्रश्न, भारतातील शीत वाळवंट हे जीवावरण राखीव क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? मध्य प्रदेश, गुजरात, हिमाचल प्रदेश की अरुणाचल प्रदेश? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन 3 हिमाचल प्रदेश. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या राज्यामध्ये पंचायती राज्य व्यवस्था सर्वप्रथम अंमलात आणलेली होती? गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र की तामिळनाडू? तर कोणत्या राज्यामध्ये ही सर्वप्रथम अंमलात आलेली आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान. आणि राजस्थानची कॅपिटल कोणती? खाली कमेंट करा. राजस्थानची कॅपिटल कोणती खाली कमेंट करायचं आहे. नाथसागर हे कोणत्या जिल्ह्यात येतं याचं देखील उत्तर आपण खाली कमेंट करायचं आहे. बघूयात किती विद्यार्थी मित्रांना याची उत्तरे येतात. महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता म्हणून प्रथम कोणी संबोधित केले? सुभाषचंद्र बोस, रवींद्रनाथ टागोर, बाळ गंगाधर टिळक की जवाहरलाल नेहरू? तर महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता म्हणून सर्वप्रथम सुभाषचंद्र बोस यांनी संबोधित केले आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्राच्या उत्तरेस डॅडॅश पर्वतरांगा आणि त्याच्या पूर्वेस डॅडॅश टेकड्या आहेत? सह्याद्री आणि नंदुरबार, सातपुडा आणि गाविलगड, बालाघाट आणि भामरागड की गाविलगड आणि महादेव? थोडा अवघड प्रश्न आहे, परंतु परीक्षेत तुम्हाला पर्वतरांगा झालं, नद्या झालं यावर प्रश्न विचारलेले दिसतात. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 सातपुडा आणि गाविलगड. म्हणजेच काय, महाराष्ट्राच्या उत्तरेस सातपुडा पर्वतरांगा आणि त्याच्या पूर्वेस गाविलगड टेकड्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण एकूण 25 प्रश्न बघितले आहेत. म्हणजे 25 जुने 50 मार्कांची तयारी आपण या ठिकाणी करून घेतली आहेत. आपले किती प्रश्न बरोबर आलेत खाली कमेंट करा, जेणेकरून डेली बेसिसवर जेव्हा व्हिडिओ बघाल त्यावेळेस आपल्या स्कोरमध्ये जर अपडेशन होत चाललं तर तुम्हाला देखील भारी वाटेल. मुंबई उच्च न्यायालय 15,000 प्रश्न 300+ ऑनलाईन टेस्ट 240 रुपयामध्ये भेटेल. ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि लगेचच परचेस करा. परीक्षेत तुम्हाला 100% फायदा होईल. कोर्सची व्हॅलिडिटी 1 वर्ष असणार आहे. बाकी जेवढे एक्झाम येतील त्यामध्ये तुम्ही हे मटेरियल यूज करू शकता. फक्त चालू घडामोडी पाहिजे असेल तर वन लाईनर 1400+ प्रश्न, प्राईज 99.
याची सॅम्पल PDF देखील आपण बघू शकता. तसेच लक्षात घ्या, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, खाली कमेंट करा, चॅनलला हाईप करा. तसेच आपलं जे दुसरं यूट्यूब चॅनल आहे डेली करंट अफेअर, त्याला देखील तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. परीक्षेत तुम्हाला आवर्जून फायदा होईल. तर या ठिकाणी थांबत आहोत. थँक्यू.